एकता एकाच साहेब जय 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 नवबुद्धाय जय भीम। आज मिशन बहुजन तर्फे संविधान चौकामध्ये भव्य शेड्यूल कास्टमध्ये जे उपवर्गीकरण महाराष्ट्र सरकार करू इच्छित आहे त्यासाठी आम्ही एक धरणे आंदोलन ठेवलेलं आहे। याचा मुख्य उद्देश असा आहे की शेड्यूल कास्ट ज्यावेळेस निर्मिती झाली, बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानामध्ये शेड्यूल कास्टला जे रिझर्वेशन दिलं ते एक युनिट म्हणून रिझर्वेशन दिलं होतं। त्या युनिटमध्ये 59 जाती येतात। सोबत आज जर महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकार यामध्ये उपवर्गीकरण करू इच्छित आहे, पण त्यांनी मग दुसऱ्या समाजामध्ये केलं का? त्यांनी उपवर्गीकरण ओबीसी समाजामध्ये नाही केलं, ओपन कॅटेगरीमध्ये नाही केलं। मग हा शेड्यूल कास्टमध्ये करण्याचा कुठला त्यांचा ध्यास? यामध्ये शेड्यूल कास्ट पासून त्यांना अशी कुठली भीती आहे की केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार याला लवकरात लवकर लागू करण्यास इच्छुक आहे? आज बिदर अनंत बदर समितीचा अहवाल मागील 1 महिन्यापासून यांच्याकडे पेंडिंग आहे, पण तो त्यांनी आतापर्यंत सार्वजनिक सुद्धा केलेला नाही। जर तो अहवाल जर सार्वजनिक केला नाही आणि 15 एप्रिलला हे सर्वांकडून आपले त्यामध्ये काही यामध्ये तुमचे अनुच्छेद असते, काही हरकती जे असतील त्या हरकती जर मागवत आहे तर त्याच्या आधी सर्वात आधी तो अहवाल सर्वांसमोर आणायला पाहिजे। सोबतच जर शेड्यूल कास्टमध्ये यांना वर्गीकरण करायचं आहे तर त्यामध्ये सर्वात आधी जातीय जनगणना व्हायला पाहिजे। आज यांच्याकडे जो डेटा अवेलेबल आहे हा 2011चा डेटा अवेलेबल आहे। आज 15 वर्षामध्ये परिस्थिती फार काही बदललेली आहे आणि हा डेटा जर अवेलेबल नाही तर ह्या कुठल्या आधारावर हे लोकांना म्हणजे अ ब क ड याच्यामध्ये वर्गीकरण करतील? आणि अनुच्छेद 341 नुसार महाराष्ट्र शासनाला यामध्ये कुठलाही अधिकार नाही। अनुच्छेद 341 म्हणतं की ज्यामध्ये कुठल्याही जातीमध्ये 341 मध्ये जातीचं कमी करायचं आहे, वाढवायच्या जाती किंवा त्यामध्ये वर्गीकरण करायचं आहे, हा पूर्ण अधिकार राष्ट्रपतीला असतं। ज्यावेळेस जर सुप्रीम कोर्टाने हा जर निर्णय दिला असेल तर त्यानंतर हा विषयावर संसदेमध्ये यावर चर्चा व्हायला पाहिजे होती। या विषयावर चर्चा झाल्यानंतर राष्ट्रपतीने त्यामध्ये काही निर्णय घ्यायला पाहिजे त्यानंतर। पण इथे ह्या डायरेक्ट पद्धतीने महाराष्ट्रामध्ये एवढ्या लवकर आणि जलद गतीने हा निर्णय इथे घेण्यात येत आहे। सोबतच आज बोलत असतील की बाकी राज्यामध्ये झालेला आहे, पण आता बाकी राज्यामध्ये पण कुठे नाही, त्यामध्ये विचारामध्ये आहे, पण कुठेही हा निर्णय झालेला नाही। जर तुम्ही विचार करत असेल की जिथे काँग्रेस शासित प्रदेश आहे तिथेही हा निर्णय रोखला गेलेला आहे, कारण की जातीय जनगणनेचा डेटा त्यांच्याकडे अवेलेबल नाही आहे। तर महाराष्ट्रामध्ये काय? तर महाराष्ट्र सरकारला आमच्या ह्या काही ठराविक मागण्या आहेत की महाराष्ट्र सरकारला जर हा निर्णय आधी अंमलबजावणी करायची असेल तर सर्वात आधी त्यांनी अनंत बिदर यांचा अहवाल समाजासमोर ठेवायला पाहिजे। सोबतच 59 जातीचे सर्व जे मुख्य लोक आहेत त्यांच्यासोबत चर्चा मीटिंग करायला पाहिजे। सोबतच ज्या विविध संघटना आहेत त्या विविध संघटनाच्याही त्यामध्ये हस्तक्षेप घेतला पाहिजे। जे अधिकार लोकांना मिळाले आहेत त्या अधिकारांचाही त्यांनी रक्षण करायला पाहिजे। सोबत जातीय जनगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कुठलाही निर्णय यांनी घेतला नाही पाहिजे। एवढ्या मागण्या घेऊन आम्ही या राष्ट्रपती समोर आपलं निवेदन 30 तारखेपर्यंत हरकती घेण्यासाठी शासनाने सांगितले आहे। तुम्ही काय सांगाल आपल्या या समाजाला? आमच्या तर आता शासनाने 30 तारखेपर्यंतचा आम्हाला वेळ दिलेला आहे, तर आम्ही सध्या तरी या मोहिमेद्वारे जनजागृती करत आहोत आणि सर्व समाजाला महाराष्ट्र सरकारच्या विरोधात एकनिष्ठेने उभे करत आहोत। कारण की हा लोकांना एकमेकांसोबत भांडण्यासाठी हा एक विषय राज्य सरकारने समोर आणलेला आहे। 59 जातीमध्ये कुठेही आतापर्यंत अशी कुठेही मागणी नव्हती। जर एखाद्या ठिकाणी जर मागणी झाली असेल तर त्यामध्ये सर्वात जनजातीय जनगणना यामध्ये सर्व लोकांचा रेकॉर्ड्स डेटाबेस जोपर्यंत त्यांच्याकडे उपलब्ध नाही तोपर्यंत कुठलाही निर्णय घेण्याचा त्यांना अधिकारही नाही। आणि हा जो राष्ट्रपतीकडे जो अधिकार आहे तो राष्ट्रपतीने घ्यायला पाहिजे। तर आमची आता तीच मागणी राहील। आम्ही राष्ट्रपतीला याबद्दल निवेदन देत आहे आणि जनजागृती करून हा निर्णय महाराष्ट्र सरकारला वापस करण्यासाठी आम्ही लावू।